आणि वैयक्तिक पहिलं गोलंदाज हार्दिक 6 चेंडू आणि 21 धावा। चला घाई करायची आहे कारण की अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत। वेळीत केले चेंडू उंचावरून पाहायचा आहे। आविष्कार नावाचा ब्रँडेड फटका आणि आविष्कार नावाचा वादळ या मैदानामध्ये झुलले आणि धावसंख्या 6 ने जाऊन पोहोचते ती मात्र त्रेचाळीस धावा मात्र फलकावर लागतात। धन्यवाद धन्यवाद। अजून एक षटकार जर आला तर मात्र ओमकार घरत यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असेल। बिगिट केला चेंडू पाहायचा आहे उंचावरून नाही करताना दिशा देतोय आणि षटकार येतोय। हॅट्रिक साध्य पूर्ण करतोय तो मात्र आविष्कार। धन्यवाद धन्यवाद। तर मात्र 1000 रुपये यस यस केतन बघितलं तर लगातार 3000। धन्यवाद धन्यवाद। मात्र 3 बॅक टू बॅट आपण 3 षटकार पाहिले आणि 1000 रुपयाचा मानकरी ठरतोय तो मात्र आविष्कार। तर 3 चेंडू आणि 10 धावांचा लक्ष्य। तर मात्र केतन पाटील यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये असतील। केतन घरत 3 चेंडू आणि 9 धावा। पाहायच्या रूपाने नाही न करताना सूर्यगत क्षेत्रक्षम पाहायला मिळालं। 1 धाव पूर्ण दुसरी धावाच्या प्रयत्नात दुसरी धाव मात्र सहज रीतीने पूर्ण करते। दोन्ही धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 51 धावा मात्र फलकावर लागल्या। 2 चेंडू आणि विजयासाठी 7 धावा। मात्र आविष्कारचा जर विचार केला तर 2000 रुपयाचा मानकरी ठरतोय कारण केतन घरत यांच्याकडून 1000 रुपये आणि ओमकार घरत यांच्याकडून 1000 रुपये। भेट करण्याच्या प्रयत्नात पंच मात्र अवंतर धाव मिळते। अवंतर धावेनुसार तर आता मात्र विचार केला 2 चेंडू आणि 6 धावा। सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। 2 चेंडू आणि 6 धावा। चेतन बघितले तर 2 चेंडूवर फक्त एक मोठा फटका मारायचा आहे। महिला ताईंना पण विनंती करतो टाळ्या होऊन जाऊ द्या। विकेट गेला चेंडू आणि विजय सामना होतोय। यस क्या बात है।